Subscribe now and press the bell icon. Never miss an update. आज अल्पशा आजाराने दुःखद निधन झालं. संजीवनी परिवारात सुरुवातीपासून अगदी उत्साही एक कार्यकर्ता, सगळ्या कार्यक्रमामध्ये आघाडीवर असणारा आमचा रमेश आज आमच्यातून निघून गेला. हा संजीवनीसाठी खूप मोठा धक्का आहे. अनेक उपक्रमामध्ये तो सक्रिय असला तरी संजीवनी मेडिकल फंड हा त्याचा खूप जिव्हाळ्याचा विषय होता. आज संजीवनी मेडिकल फंड जो काही आकाराला आला आहे त्याच्यामध्ये रमेशचं योगदान खूप मोठं आहे. संजीवनी परिवारातल्या उपक्रमामध्ये सहकार्य असतानाच अनेक आजूबाजूच्या संस्थांमध्ये तो काम करत असतो. सगळीकडे आपण काम करावं असं नोकरी, प्रायव्हेट कॉर्पोरेट कंपनीमधली नोकरी सांभाळून सुद्धा तो कुठलंच औषध लागू पडलं नाही त्याची खूप खळबळ व्यक्त असते.
संजीवनी व्याख्यानमालेच्या 2018च्या तिसऱ्या पुष्पात आपले मनपूर्वक स्वागत. संजीवनी परिवार गेली 25 वर्षे आपल्या या वसई परिसरात सामाजिक कार्यात अग्रेसर आहे. आपण हे जाणताच की परिवार वर्षभर वेगवेगळे उपक्रम राबवत असतो. मग वृक्षारोपण असो, वृक्ष वाढदिवस असो, स्वच्छता अभियान असो, विद्यार्थी कौतुक असो किंवा संजीवनी कट्टा, या सर्व उपक्रमातून विद्यार्थी वर्ग व युवा पिढी यांच्यावर लक्ष केंद्रित करण्यात आलेले आहे. आपली युवा पिढी सामाजिक शैक्षणिक कार्यात जोडली जावी हा यामागचा मुख्य उद्देश आहे. मी माझ्या युवा मित्रांना एक नम्र आवाहन करू इच्छितो. थोडासा वेळ द्या, थोडे सक्रिय व्हा. एक आत्मनिर्भर समाज आपण बनवूया. मित्रांनो, आजचे वक्ते प्राध्यापक श्री गणेश प्रभू यांनी आपले शालेय शिक्षण गिरगाव येथील सन 1988 ते 90 या काळात सरांनी सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे येथून भौतिकशास्त्र विषयात MSc पूर्ण केले. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च अर्थात TIFR या संस्थेमधून सरांनी भौतिकशास्त्र विषयात PhD घेतली आहे. तसेच अमेरिकेतील एमोरी विद्यापीठातून सरांनी डॉक्टरेटही पूर्ण केले आहे. त्यांनी अनेक प्रोजेक्टवर काम केले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने अल्ट्रा फास्ट फिनॉमिना 45हून अधिक प्रबंध आंतरराष्ट्रीय जर्नल्समधून प्रसिद्ध झाले आहेत. वेगवेगळ्या मासिकांमधून, वृत्तपत्रांमधून त्यांचे लेख प्रसिद्ध होत असतात. 70हून अधिक परिषदांमध्ये त्यांनी आपले संशोधनपर प्रबंध सादर केले आहेत. असे हे बहुगुणी वक्ते आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी येथे आलेले आहेत. संजीवनी परिवारातर्फे मी त्यांचे विशेष आभार मानतो. संजीवनी व्याख्यान यांनाही मी परिवारातर्फे विशेष धन्यवाद देतो. संजीवनीच्या बरोबर कायम असणारी जयमुनी सहकारी पतपेढी, बसिल कॅथोलिक बँक, वसई जनता बँक, पेठे तसेच सर्व जाहिरातदार व देणगीदार यांचे मी आभार मानतो. सर्व उपस्थित व्याख्यानमालेसाठी पटांगण उपलब्ध करून देणारे सामवेदी ब्राह्मण संघ, ध्वनिक्षेपकाची व्यवस्था करणारे त्रिलोक साऊंड सर्व्हिसेस व व्यासपीठ व आसन व्यवस्था ही सेवा देणारे आपले सदस्य श्री किशोर नाईक यांचे मी परिवारातर्फे आभार मानतो. तसेच सर्व उपस्थित बंधू भगिनींचे मी आभार मानतो. दरवर्षीप्रमाणे यावर्षी संजीवनी परिवार संस्थेचा वार्षिक जमा खर्च बाहेर बोर्डवरती लावलेला आहे. उपस्थितांनी नोंद घ्यावी. धन्यवाद. भारतीय वैज्ञानिकांचा विज्ञानातील कोणत्या प्रकारचं त्यांनी कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे, त्यांनी काय प्रकारच्या गोष्टी आपल्या समाजाला दिल्या आहेत. तर माझ्या डोळ्यासमोर कितीतरी गोष्टी आल्या समोर की आणि आता तुम्ही बरेचदा न्यूजपेपर्समध्ये आणि इतर ठिकाणी लोक वेगवेगळे काहीतरी स्टेटमेंट्स देत आहेत की असंच होतं आणि इंटरनेट होतं महाभारताच्या वेळेला आणि अशा वेळी खूप गोष्टी लोक बोलत आहेत. आणि त्याच्यामुळे बरेचदा काय होतं, आपल्या लोकांचं जगात खूप हसू होतं. तर ही गोष्ट काही बरोबर नाही. तर मला असं वाटलं की मी एक थोडं आपल्याला एक प्रकारचं खरंखुरं काय गोष्टी घडलेल्या असतील आणि कशा प्रकारे आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी हा अत्यंत अमूल्य ठेवा आपल्यासाठी ठेवलेला आहे. तर ह्याचा थोडा एक तुम्हाला एक छोटीशी कल्पना द्यावी. कारण ते इतकं मोठं आहे की एका तासाच्या भाषणामध्ये ही गोष्ट सांगून होणं काही एवढं शक्य नाही. पण मला जेवढं काही सांगता येईल तेवढं मी सांगेन. हे भाषण साधारण 4 भागांमध्ये मी डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे. तर पहिल्या भागात मी तुम्हाला सांगेन की मुळात वैज्ञानिक कॉन्ट्रीब्युशन देण्यासाठी की ह्या प्रकारचे वैज्ञानिक कसे आधी तुम्ही बनवू शकता, हा एक भाग. दुसरा भाग म्हणजे आपल्या पूर्वजांनी मेडिसिन म्हणजे औषधशास्त्र, सर्जरी म्हणजे शल्य विशारद त्याचं शास्त्र आणि त्याच्यात योगा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आल्या.
तिसरी ॲस्ट्रॉनॉमी म्हणजे ज्याला ग्रह ज्योतिष म्हणतो आपण ते, आणि नंतर गणित. तर गणितामध्ये पण आपण काय काय गोष्टी केलेल्या आहेत ह्या सगळ्या गोष्टींचा मी परामर्श घेईन. आणि शेवटी तुम्हाला आपल्या भारतात आत्ताच्या वेळेला म्हणजे 20व्या शतकात आपण आपल्या कोणत्या शास्त्रज्ञांनी, आता प्राचीन भारतीयांनी आपण एवढी मोठी प्रगती केली आणि एवढं केलं, नंतर मधल्या काळात एकदम सगळं नाहीसं झालं. तर असं का झालं? तर आता माझ्याकडे काही मी स्टॅटिस्टिक्स तुम्हाला एक छोटी झलक देतो. स्टॅटिस्टिक्स म्हणजे कोणत्या ह्या प्रकारचा एक थोडा डेटा आहे की आपल्या, आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की युरोप हा आपल्या खूप पुढे आहे, पण 2000 वर्षापूर्वी युरोप काय आपल्या पुढे नव्हता. हे लोक असे एकदम जंगली होते, त्यांना त्यावेळेला हे जंगलात राहायचे, एकमेकाला मारामाऱ्या करायचे. त्यावेळेला आपल्याकडे अत्यंत संपन्न अशी राष्ट्र होती. आपल्याकडे बुद्ध वगैरे सारखे मोठे मोठे हे होऊन गेले आणि मोठे मोठे राजे होते. आपण त्यावेळेला मोठे मोठे धर्मग्रंथ लिहिलेले होते. एवढंच नाही तर आपण कित्येक महत्वाचे वैज्ञानिक दृष्टीचे ग्रंथ सुद्धा लिहिलेले होते, ज्या वेळेला ही लोक नुसती आपापसात मारामाऱ्या करत होती. मग ते एकदम अचानक असं काय झालं? तर आता बघा 2000 साली म्हणजे आता जेव्हा 0 AD म्हणजे इसवी सन 0 म्हणजे ख्रिस्ताचा जन्माच्या वेळेला, त्यावेळेला आपल्या देशाचा जो GDP होता तर वर्ल्ड GDP मध्ये म्हणजे संपूर्ण जगाच्या GDPच्या भारताचा GDP 33% होता. म्हणजे आपण संबंध जगाच्या 33% जनरेशन करत होतो. त्याच्यानंतर 1000 वर्षांनी ते साधारणतः म्हणजे 1000 इसवी सनामध्ये ते 28%वर आलं. 33% फक्त 28%वर आलं, कारण चीनचा थोडासा वाढ झाली. आणि नंतरच्या 500 वर्षात म्हणजे इसवी सन 1500 पर्यंत आपण 25%वर आलो, कारण बाकीचे थोडे इकडचे, चीन परत खाली गेला पण बाकीचे युरोपियन थोडे पुढे आले. त्याच्यानंतरच्या जवळपास 300 वर्षानंतर म्हणजे 1820 का तर 1818 मध्ये पेशवाई बुडाली आणि आपला म्हणजे महाराष्ट्र हा सर्वात शेवटचा बॅरियर जो होता ब्रिटिशांना संपूर्ण आपल्या भारतावर अंमल करायला, तो शेवटी फॉल झाला. तो 1818 मध्ये पेशवाई बुडाल्यानंतर म्हणजे 1820 साली आपला GDP तरी सुद्धा जवळजवळ 16% होता. आता त्याच्यापासून तो पुढच्या 100 वर्षात फक्त 7%वर आला आणि त्याच्यानंतर जवळपास आपण जेव्हा स्वतंत्र झालो तेव्हा तो फक्त 4% होता. संपूर्ण जगाच्या 4%. म्हणजे बघा 2000 वर्षामध्ये आपण 33%वरून 4%वर आलो. तर हे असं का झालं? तर हे असं झालं याचं कारण आपल्याला हे सगळं शेवटच्या 100-150 वर्षामध्ये झालं, जेव्हा आपल्याकडे ब्रिटिशांचं राज्य आलं. आणि ब्रिटिशांनी मुख्य महत्वाची गोष्ट काय केली? आपलं इंडस्ट्रियलायझेशन केलं. म्हणजे आपली जी संस्कृती होती की ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळे आपले उद्योगधंदे वगैरे होते ते सगळे पूर्ण त्यांनी खलास केले. आणि ते सुद्धा सिस्टमॅटिकली त्यांनी खलास करत गेले. ते म्हणजे एकदम अचानक केले नाही त्यांनी. त्यांच्या असं लक्षात आलं की आपल्यापेक्षा ह्यांचा माल जास्ती चांगला आहे, तर ते कारागीर, ते बनवणारे जे काही कारखाने म्हणजे ज्याला आपण कारखाने म्हणू शकतो आता, त्या सगळ्या गोष्टी त्यांनी बंद केल्या. आता तुम्ही म्हणाल की पण आम्ही तर असं कधी ऐकलं नव्हतं की आपल्याकडे स्टील सुद्धा चांगलं होतं. इनफॅक्ट भारतातलं स्टील हे जगातलं सर्वोत्तम स्टील मानलं जायचं. तुम्ही जर इतिहासात बघितलात तर जेव्हा युरोपवरती तुर्क लोकांनी हल्ला केला आणि त्यांचं जेव्हा मोठं मेजर वॉर झालं, तर त्यावेळेला ते जेव्हा तरवारीने लढाई करत होते त्यावेळेला तुर्कांच्या तरवारींची जेव्हा जेव्हा त्यांच्या तरवारी भिडायच्या तर तुर्कांच्या तरवारी ह्यांच्या तरवारींचे तुकडे करायच्या. तर त्यांच्या लक्षात आलं की ह्यांच्या तरवारी इतक्या दणदणीत चांगल्या कशा? तर त्याला त्यांनी नाव दिलं होतं दमास्कस स्टील. दमास्कस म्हणजे सिरियाची राजधानी, जिथे आता हल्ली मोठं युद्ध चालू आहे ते. तर दमास्कसचं स्टील, कारण त्या दमास्कसवरून ते स्टील यायचं. पण ते दमास्कसचं स्टील कुठून आलं? कारण दमास्कसमध्ये ते तलवारी बनवल्या जायच्या, पण दमास्कसला येणारं जे स्टील होतं ते सगळं भारतातून यायचं. आणि ती क्वालिटी जी होती स्टीलची ती इतकी अप्रतिम होती आणि इतकी सणसणीत आणि इतकी स्ट्रॉंग होती की त्याचा वापर केल्यानंतर प्रतिस्पर्ध्याच्या तरवारीवर एक घाव बसला की तरवारीतच तुकडे व्हायचे.
तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की त्यांच्याकडे ही टेक्नॉलॉजीच नाहीये. मग त्यांनी ते काही चोरून नेल्या आणि त्यांनी बघितलं की ह्याच्यामध्ये काही करता येईल का, पण त्यामध्ये त्यांना काही एवढं विशेष जमेना. पण तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की भारतातनं येणाऱ्या हा जो स्टीलचा भाग आहे हा फार अप्रतिम आहे. आणि ही गोष्ट साधारणतः 1500 ते 1700च्या दरम्यानची, की जेव्हा आपल्याकडे मुघलांचं राज्य वगैरे चालू होतं. तर आपल्याकडे ह्या प्रकारच्या गोष्टी ऑलरेडी होत्या, पण मग त्यामध्येच नष्ट कशा झाल्या आणि एकदम युरोप किंवा ह्या ठिकाणी अचानक ही माणसं इतकी प्रगती कशी काय करायला लागली, अशी एक काहीतरी दैवी गोष्ट कोणी घडली असेल का. तर असा तुमच्या एखाद्या लोकांच्या मनात प्रश्न आला असेल की असं कसं काय होऊ शकतं. तर ह्याचं उत्तर असं आहे की थोड्या वेळापूर्वी आमचं तिथे एक डिस्कशन चालू होतं की कशा प्रकारे शास्त्रज्ञ हे करतात किंवा संशोधनात काय करता येईल वगैरे. तर त्याच्यासाठी मला असं वाटतं की सर्वात महत्वाची गोष्ट जी आपल्याला आधी माहिती असली पाहिजे की मुळात हे वैज्ञानिक बनवायला लागतं. बनवायला म्हणजे काय, मी अशा प्रकारे जसा तुम्ही एखादी वाटी बनवता, मडकं बनवता, तसा वैज्ञानिकांचं बनवायला लागतं, म्हणजे त्याचं एक उत्पादन करायला लागतं. तर तुम्ही म्हणाल की उत्पादन म्हणजे काय, म्हणजे वी आर मॅन्युफॅक्चरिंग अ सायंटिस्ट. तर सायंटिस्ट मॅन्युफॅक्चर कसा करणार, कारण ते काय असं कारखान्यात टाकला आणि तिकडनं एक रेडीमेड तयार होऊन आला असं रोबोट सारखा किंवा एखाद्या मोबाईल सारखा, असं तर काही नसतं. तर मॅन्युफॅक्चरिंग सायंटिस्ट म्हणजे काय, तर हे शास्त्रज्ञांचं आपल्याला उत्पादन करायला लागतं. त्यासाठी काय करायला लागतं, तर त्याच्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पॉलिटिकल स्टॅबिलिटी आपल्याला लागते. दुसरी म्हणजे आपल्याकडे तशा प्रकारच्या नालंदा विद्यापीठाची जी लायब्ररी होती ती जेव्हा त्या तुघलक का कोणीतरी जेव्हा हल्ला करून ती जाळली त्यावेळेला 3 महिने तो जाळत होता. 3 महिने त्याने आपली नालंदाची लायब्ररी जाळली. इतका त्याच्यामध्ये केवढे नॉलेजचे रोल्स, म्हणजे ते पूर्वी ते का सुरळीमध्ये ते लिहित असत, कितीतरी ते जळून गेले असावेत, म्हणजे केवढं नॉलेज नष्ट झालं त्यामध्ये, त्याला काही सीमा नाही. तर त्या काळात आपल्याकडे असे शास्त्रज्ञ होते आणि नंतर ते का बंद झाले. तर आता मी तुम्हाला ते कसे प्रकारे बनवले जातात तेही सांगतो. आता एखादा शास्त्रज्ञ किंवा एखादा जिनियस, तुम्ही म्हणाल हा न्यूटन ग्रेट जिनियस, तो असा असा त्याने हे केलं आणि अमुक गोष्टी केल्या तमुक गोष्टी केल्या वगैरे, ठीक आहे. तर न्यूटनचं कॉन्ट्रीब्युशन 2 अतिशय महत्वाचे. एक म्हणजे थेअरी ऑफ ग्रॅव्हिटेशन, की त्याने ग्रॅव्हिटीचा एक शोध लावला, आणि दुसरं गणितातलं कॅल्क्युलस नावाचा भाग शोधून काढला. आता कॅल्क्युलस हे एक गणित आहे जे आता 11वी 12वी ज्यांचं सायन्स आहे ते लोक कॅल्क्युलस शिकत असतील. मग आता मला सांगा, न्यूटन हा 1600 ते 1700च्या दरम्यान होता, 1642 ते 1727 या टायमाला. तर त्याच्या आधी 100, 500, 1000 वर्ष कोणी शोध लावू शकलं नाही. म्हणजे असं काय झालं की एका पर्टिक्युलर मुहूर्तावरच हा माणूस आला, तर असं काही नसतं. ही पहिली गोष्ट. न्यूटन सारखी माणसं ही प्रत्येक काळात नेहमीच असतात, नेहमीच आपल्या बरोबर असतात आणि आपल्या नेहमीच समाजात असतात. तो कोणताही समाज असो, फक्त त्या माणसांना तुम्ही त्या ऑपॉर्च्युनिटीज दिल्या की नाही त्याच्यावर सगळं अवलंबून असतं. म्हणजे नक्की काय झालं, तर न्यूटन सारखा माणूस, त्याला केम्ब्रिज सारखी एक विद्यापीठ तिथे होतं. तर केम्ब्रिज त्याच्या आधी 500 वर्ष चालू होतं. केम्ब्रिज, ऑक्सफोर्ड ह्यासारख्या संस्था तिथे ऑलरेडी शेकडो वर्ष चालू होत्या. त्याच्यामुळे त्यांची एक परंपरा ऑलरेडी झाली होती, एक प्रकारची स्टॅबिलिटी होती. इंग्लंड काही त्यावेळेला युद्धात वगैरे पडलेलं नव्हतं, त्यामुळे एक प्रकारची ती एक स्टॅबिलिटी त्यांना होती. मग अशा वेळेला हे सगळे लोक एकत्र बसून त्यांचं शिक्षण, ते विद्यार्थी शिकतायत आणि ती त्यावेळेला नवीन नवीन काय काय गोष्टी घडतायत ह्यांचं विचारमंथन चालू होतं, जे आपल्याकडे 2500 वर्षापूर्वी होत होतं. पण त्याच्यानंतरच्या युद्धांमध्ये आणि युद्धाच्या काळात ते सगळं मोडून गेलं. पण जेव्हा युरोपात ते सुरू झालं त्यावेळेला लगेचच हा एक भाग झाला. दुसरा भाग असा झाला युरोपात, तो म्हणजे युरोपमध्ये त्यावेळेला 1400च्या काळात सर्वात महत्वाचा शोध, की ज्याने संपूर्ण जगाचा इतिहास बदलला, तो शोध म्हणजे प्रिंटिंग मशीनचा शोध. आता प्रिंटिंग मशीनचं एवढं काय महत्व, तर प्रिंटिंग मशीन अलाउज मास एज्युकेशन. म्हणजे काय, प्रिंटिंग मशीनने तुम्ही लाखो लोकांना शिकवू शकता. ह्याचं कारण काय, तुम्ही लाखो प्रती एखाद्या पुस्तकाच्या बनवू शकता, त्या खपवू शकतात, म्हणजे तुम्ही त्या लोकांना देऊ शकता. आणि म्हणूनच
लाखो लोक ते या गोष्टी वाचू शकतात, ती पुस्तकं वाचू शकतात. पूर्वी कसं प्रत्येक पुस्तक हाताने लिहिलं जायचं, म्हणजे त्यांच्या अत्यंत लिमिटेड प्रती निघतील, म्हणजे त्या अत्यंत एक्सपेन्सिव्ह असतील, म्हणजे फक्त अगदी मोजक्याच लोकांना त्या परवडू शकतील. पण जेव्हा तुम्ही यंत्राद्वारे त्याची निर्मिती करता तेव्हा ते प्रत्येकाच्या हातात पुस्तक येऊ शकतं. आणि जेव्हा प्रत्येकाच्या त्या हातात पुस्तक येईल तेव्हा त्यातला कोण ना कोणतरी जो न्यूटन सारखा असेल, आईन्स्टाईन सारखा असेल, त्याला लगेचच त्या आयडियाज त्या नॉलेजवरनं तो नक्कीच त्याचा स्मार्टनेस दाखवू शकतो. तर परत न्यूटनकडे जाताना आपण बघूया की न्यूटनला एवढं काय तिथे मिळालं होतं की त्याच्यामुळे तो ह्याचा शोध लावू शकला. तर न्यूटनच्यासाठी त्या काळात आता कॅल्क्युलस हा जो भाग आहे ना, हे जे गणित आहे हे एकाच वेळेला न्यूटन आणि लिबनिझ हा जर्मन शास्त्रज्ञ म्हणजे आणि गणिती ह्या दोघांनी एकाच वेळेला ते शोधून काढलं. आता तुम्ही म्हणाल की त्यांचं दोघांमधलं जे अंतर आहे ते म्हणजे मुंबई आणि मद्रास एवढं, चेन्नई म्हणजे इतकं अंतर आहे. तर इतक्या दोन विविध भौगोलिक अंतरावरती राहणाऱ्या दोन वेगवेगळ्या माणसांनी एकाच वेळेला एकाच गणिताचा शोध कसा काय लागला त्यांना, आणि तो इतकी वर्ष 2500 वर्ष बाकी कोणाला कसा काय लागला नाही. तर ह्याचं कारण असं की त्याच्या जरा आधी म्हणजे त्याच्या एक 50-60 वर्ष आधी रेने देकार्त नावाच्या माणसाने एक सिंपल आयडिया दाखवली. ती म्हणजे एखाद्या चौकटीमध्ये तुम्ही कोणत्याही फंक्शन म्हणजे एखाद्याही तुम्ही बरेचदा कर्व्स बघितले असतील की अमुक कर्व वरती गेला, म्हणजे ते शेअर बाजारामध्ये दाखवतात किमतीचा आलेख वर जातोय किंवा किमतीचा आलेख खाली जातोय. तर त्याच्यामध्ये त्याने असं दाखवलं की तुम्ही ह्या ज्या गोष्टी आहेत की प्राइस वर जाणं आणि खाली येणं ऍज अ फंक्शन ऑफ टाइम, म्हणजे एका ऍक्सिस वरती वेळ दाखवायची, दुसऱ्या ऍक्सिस वरती त्याच्या किमती दाखवायच्या आणि दाखवायचं की कोणत्या महिन्यात किती किंमत आहे, आणि त्याप्रमाणे ते वर खाली जाणारा तो जो पॉइंट जोडून एक प्रकारचा तुम्ही कर्व बनवता. तर हा जो कर्व तुम्ही बनवता, ही जी आयडिया आहे ही बघता क्षणी कोणत्याही माणसाला पाहिलं की कोणता कर्व अधिक वेगाने वर जातो आणि कोणता कर्व अधिक वेगाने खाली येतो. आणि जर तुम्ही हा प्रश्न तुम्हाला विचारला तर तुम्हाला कॅल्क्युलस शोधून काढता येईल. आता ही गोष्ट ह्या दोघांनाही त्यावेळेला उपलब्ध. मग अशा प्रकारे तुम्ही एक प्रकारे त्या माणसांना मॅन्युफॅक्चर करता, म्हणजे न्यूटन किंवा लिबनिझ हे मॅन्युफॅक्चर म्हणजे ते उत्पादन त्यांचं केलं गेलं इंग्लंड किंवा जर्मनी किंवा युरोपामधल्या देशांमध्ये. आणि हीच त्यांची ट्रॅडिशन, ही परंपरा त्यांची कायम राहिली, कारण त्यांच्याच वरती त्यांनी एवढं लक्षात ठेवलं की कधीही कोणत्याही क्षणी आपापल्या युनिव्हर्सिटीजवर, विश्वविद्यालयांवर हल्ले करायचे नाही. आणि ते त्यांनी अगदी दुसऱ्या महायुद्धापर्यंत ते पथ्य पाळलं. म्हणजे हिटलरने जेव्हा बॉम्बिंग आदेश दिले होते तेव्हा त्या सर्वांमध्ये एक ॲग्रीमेंट होती की जर्मनांच्या युनिव्हर्सिटीजवरती कोणतेही फ्रेंच किंवा इंग्लिश लोक बॉम्बिंग करणार नाहीत, आणि जर्मन लोक ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज आणि इतर इको नॉर्मल वगैरे ह्या ठिकाणी बॉम्बिंग करणार नाही. बाकी सगळ्या ठिकाणी ते ज्यांना हवं ते करतील. आणि त्या लोकांनी ते ऍक्च्युली पाळलं. ह्याचं कारण असं की ही उत्पादनाची क्षेत्र आहे, आणि कोणत्या उत्पादनाची, तर शास्त्रज्ञांच्या उत्पादनाची. आणि का शास्त्रज्ञांच्या उत्पादनाची? कारण ह्यातूनच ते शास्त्रज्ञ, इंजिनियर म्हणजे अभियंते जे काही जन्माला येतील किंवा जे काय उत्पादित केले जातील, म्हणजे एखादा एडिसन सारखा किंवा एखादा टेस्ला सारखा, तर ह्या माणसांचं जे उत्पादन कडे घडतंय, आणि ही माणसं पूर्णपणे जगाची गोष्ट बदलून टाकू शकतात. आता आपण दुसरं उदाहरण घेऊया. तुम्ही सगळ्यांनी नाव ऐकलं असणार ह्याचं स्पेस एक्सचा जनक, ज्याने आता मार्सवर जाणार वगैरे असे सगळ्या प्रकारच्या जाहिराती वगैरे केलेल्या आहेत. आता हा माणूस 100 किंवा 200 वर्षापूर्वी शक्य होता का? तर उत्तर आहे नव्हता. पण त्या प्रकारच्या आयडिया असलेली माणसं होती, फक्त त्यांना त्यावेळेला अशा रॉकेटने इथे वरती नेता येतं हेच माहिती नव्हतं. त्यामुळे त्यांचा कधी आयडियाचा कधी उपयोगही झाला नाही, त्यांच्या कल्पनांचा उपयोग झाला नाही. तर त्याच्यासाठी अतिशय महत्वाची गोष्ट ही आहे की त्या पर्टिक्युलर देशांमध्ये अशा प्रकारच्या संस्था, ते पूर्णपणे त्यांना पूर्ण स्वायत्तता असते, अशांचा जन्म द्यायला लागतो. म्हणजे अशा प्रकारच्या संस्था तुम्हाला आधी बनवायला लागतात.
त्यासाठी तशी माणसं लागतात आणि मगच तुम्हाला ह्या प्रकारचे रिझल्ट म्हणजे ह्या प्रकारचं उत्पादनातनं अशी माणसं असे शास्त्रज्ञ निर्माण व्हायला लागतात. म्हणजे हे जे शास्त्रज्ञ आहेत ह्यांचं जे निर्माण आहे हे एक कंटिन्युअस प्रोसेसमध्ये असतं. कारण एकामागोमाग एक ही ट्रॅडिशन त्यांची एक परंपरा बनलेली असते आणि त्यांना त्या प्रकारच्या ॲटमॉस्फिअरमध्येच ती माणसं बनू शकतात. हे अतिशय महत्वाचं आहे. आणि ती परंपरा आपल्याकडे खंडित झाल्यामुळे आपल्याकडे एका पर्टिक्युलर एज नंतर आपण पूर्णपणे डार्क एजेस म्हणतात तसं आपण गेलो. आणि ब्रिटिशांना तेच हवं होतं की ह्यांच्यामधून कोणत्याही प्रकारचे शास्त्रज्ञ अभियंते वगैरे निर्माण होता कामा नयेत. कारण उद्या हे जर निर्माण झाले तर मग हे गुलाम म्हणून आपले राहणार नाही, हे उलट आपल्यावरच राहून राज्य करतील. म्हणून त्याने ते पूर्णपणे डिइंडस्ट्रियलायझेशन केलं. भारताची पूर्ण त्या प्रकारे वाट लावली आणि जवळपास 1980 पर्यंत आपण जवळपास 2 ते 3% आपली GDPची ग्रोथ आली होती. आणि ती आता हळूहळू आपण वाढवत 6%वर 60%वर असे नेत चाललेलो. आणि अजूनही आपल्याकडे त्यांचेच बरेचसे काही नियम आपण पाळत असल्यामुळे अजून आपल्याला ती ग्रोथ निर्माण होत नाहीये. पण जसं जसं आपले एज्युकेशनल सिस्टीम म्हणजे आपल्या शैक्षणिक गोष्टी बदलत जातील तसं आपण ह्यामध्ये अधिकाधिक प्रगती करत जाऊ. आता दुसरा भाग मग असं सांगायचं की जेव्हा आपण एखादी गोष्ट बघतो, आता पूर्वी आपल्या पूर्वजांनी ती बघितली असेल तर त्याच्यावरनं त्यांनी काही प्रकारचे आडाखे बांधले असतील की बाबा ही अशी घटना घडली त्याचं हे कारण असलं पाहिजे, अमुक झाल्या तर असं असलं पाहिजे. तर ह्या प्रकारच्या गोष्टींना आपण एक त्याला 3 प्रकारचे अप्रोचेस असतात. म्हणजे 3 प्रकारे आपण एक बघू शकतो. एक म्हणजे असा ॲडॉक म्हणजे जे काय आहे ते. आता उदाहरणार्थ एखाद्या कार्पेंटरला म्हणजे एखाद्या सुताराला जर एखादी खिडकी बनवायची असेल तर तो काय करणार, हा ठीक आहे हे एवढं ही मेजरमेंट ही अशी मेजरमेंट असं असं करून तो पटकन एक फ्रेम बनवून देईल आणि त्याचं एक स्ट्रक्चर ते त्या टायमाला काम चलावं असेल आणि ते काम पूर्ण करेल परफेक्ट. तर ही झाली एक ॲडहॉक टाईपची पद्धत. दुसरी पद्धत आहे ती म्हणजे एखादी रिलिजियस पद्धत. म्हणजे काय की आता एखादा ज्वालामुखी आहे आणि त्याच्यातून काहीतरी धूर येतोय तर ॲडहॉकवाला माणूस काय म्हणेल की तो धूर येतोय म्हणजे काहीतरी वेडवाकडं काहीतरी होईल, ठीक आहे आता आपण इथून निघून जाऊ. रिलिजियसवाला म्हणजे जो धार्मिक आहे तो अप्रोचवाला म्हणेल ह्याचा अर्थ ह्याच्या आतमध्ये कोणतरी एखादा राक्षस किंवा एखादा हे त्याचं काहीतरी त्याला राग आलाय आणि म्हणून तो आता धूर रोखतोय. म्हणजे अशा प्रकारचं काहीतरी तो एक धार्मिक त्याला एक अनुष्ठान देईल. आणि तिसरा म्हणजे जो प्रॅग्मॅटिक आहे की जो म्हणेल की ही जी गोष्ट होतीये ह्याच्या मागे काहीतरी एक पर्टिक्युलर कार्यकारण भाव असला पाहिजे. आणि तो म्हणजे असा की आपण एखादे ठराविक ॲझम्पशन्स घेतली की काही गृहीतकं धरली तर त्याच्याप्रमाणे आपण एका मागोमाग एक ती करत गेलो तर आपल्याला त्याचं उत्तर मिळालं पाहिजे असं करणार. तर सायन्स हा जो भाग आहे म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा जो भाग आहे तो हा तिसऱ्या प्रकार देतो की ह्या प्रकारच्या अप्रोचमुळे तुम्हाला एक नवीन प्रकारची सायन्स किंवा नवीन प्रकारचं वैज्ञानिक गोष्टी किंवा प्रिन्सिपल्स तुम्ही शोधून काढू शकता. तर म्हणजे आता तुम्ही एकच गोष्ट बघितली की एखाद्या डोंगराच्या वरच्या भागातून धूर येतोय आणि त्याच्यावरती हे 3 वेगवेगळ्या प्रकारचे अप्रोचेस त्या 3 माणसांनी वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला 3 वेगळ्या थेअऱ्या दिल्या. म्हणजे 3 वेगळ्या प्रकारची गृहीतकं आपल्याला सांगितली आणि त्यातलं कुठेतरी एक करेक्ट असलं पाहिजे. पण जरी तिसऱ्या माणसाचं पूर्ण जरी बरोबर नसलं तरी तो केव्हा तरी ते अचूक काढू शकतो एवढं खात्री बाळगायची. ह्याचं कारण ह्या पद्धतीमुळे बऱ्याच आपल्याला पुढच्या विज्ञानाच्या प्रगतीला त्याचा खूप हातभार लागला. आता ह्या प्रकारच्या पद्धती आपल्याकडे बऱ्याच होत्या. आता आपण ह्याच्यामध्ये कोणत्या गोष्टींमध्ये आपण चांगले होतो तर पहिली गोष्ट म्हणजे आपण म्हणजे आता हडप्पन सिव्हिलायझेशन जर तुम्ही बघितलं मोहेंजोदाडो आणि हडप्पा तर त्याच्यामध्ये त्यांना उत्तम प्रकारचं ड्रेनेज सिस्टीम उत्तम प्रकारचं स्थापत्य म्हणजे आर्किटेक्चरल गोष्टी म्हणजे अशा बऱ्याच गोष्टीमध्ये ते चांगले होते. आपण नंबर सिस्टीम म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे मोठे मोठे नंबर्स मोठ्या मोठ्या संख्या ह्या आपण उत्तम प्रकारे हँडल करत होतो. आणि बऱ्याच संख्याचा म्हणजे आता उदाहरणार्थ 0
ह्याची सुद्धा संकल्पनेचा आपण कॉन्ट्रीब्यूट केलेली आहे. म्हणजे ही एक मोठी काय म्हणतात तशी एक प्रकारची आपली मोठी जगाला एक देण आहे की आपण शून्याचा शोध लावला. तसंच आपण संस्कृत ह्या भाषेचा शोध लावला. संस्कृत भाषा ही अत्यंत परफेक्ट भाषा अशी मानली जाते. म्हणजे भाषेचे जे जे निकष असतात, उदाहरणार्थ तुम्ही इथले काही लोक कॉम्प्युटरची भाषा शिकलेली असतील, C++ किंवा फोर्ट्रान किंवा अशी, तर काही ठराविक पद्धती आहे की त्याने की तुम्ही त्या प्रकारे प्रोग्राम केलं तुम्हाला अचूक उत्तर मिळतं. तसं संस्कृत ही इतकी अचूक प्रकारे बनवली गेलेली आहे की ती मॅथमॅटिकली सुद्धा तुम्ही अगदी अचूकरित्या सिद्ध करू शकता की ही त्याचं स्ट्रक्चर हे अत्यंत करेक्ट असं मानलं जातं. म्हणजे तो एक फार मोठा शोध आहे की त्याचं व्याकरण आणि त्याची एकूण संरचना ही अत्यंत अचूक मानली जाते म्हणजे भाषाशास्त्रज्ञांच्या दृष्टीने. आणि त्याच्याशिवाय आपण ॲस्ट्रॉनॉमी म्हणजे आकाशातले जी नक्षत्र आहेत त्यांची पूर्ण रचना आपण शोधून काढली की ह्या आकाशातले हे तारे वेडेवाकडे नसून त्यांची एक ठराविक प्रकारची नक्षत्र बनतात. त्याच्यातून त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे गोष्टी, तर मी त्या हळूहळू सांगेन त्यांनी कशा कशा काय केल्या. तर ह्या प्रकारचा भाग त्यांनी आपल्या पूर्वजांनी केला. त्याच्यानंतर जो पुढचा भाग आला तो साधारणतः इसवी सन पूर्व 1000 ते साधारणतः 200 वर्षापर्यंत. तर त्याच्यामध्ये आपण न्याय आणि वैशेषिक सिस्टीम ह्या प्रकारच्या 2 संरचना केल्या. त्याच्याबद्दल मी थोड्या वेळाने डिटेलमध्ये सांगेन. आणि योग आणि सांख्य आणि मीमांसा आणि वेदांत, आता ह्यातलं मी योग, सांख्य, मीमांसा आणि वेदांत ह्या गोष्टींबद्दल मी काय बोलणार नाही. त्यातलं योगाबद्दल आणि मीमांसा आणि हे थोडे धार्मिक म्हणजे आपल्या फिलॉसॉफिकल गोष्टींवरती जातात, त्यामुळे मी त्याच्याबद्दल जास्ती काही ह्या विषयावर बोलणार नाही. कारण मला गणित आणि ॲस्ट्रॉनॉमीवरती बोलायचं, कारण हा वैज्ञानिक भागातला विषय आहे म्हणून. तर ह्या गोष्टींपासून आपल्या लोकांनी ॲस्ट्रॉनॉमिकल म्हणजे ज्योतिषशास्त्रावरती म्हणजे ज्योतिष म्हणजे ग्रह ज्योतिषावरती ज्या प्लॅनेटरी मोशन्स म्हणजे जसे ग्रह कसे जातात, कसे त्यांचे कोणत्या प्रकारच्या त्यांची कोष्टकं, आणि त्याच्यावरून त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे स्थिरांक आणि असे नवीन नवीन गोष्टी आपल्या लोकांनी शोधून काढल्या म्हणजे आपल्या भारतीयांनी. आणि ह्या गोष्टींचा त्यांनी वापर करून अगदी अचूक ग्रहांची टेबल्स बनवली, कोष्टकं ज्याला म्हणतात. आणि ती कोष्टकं आजही आपण वापरतो. म्हणजे आपले जे ज्योतिषी पंचांगवाले जे लोक असतात ते लोक अजूनही ह्या गोष्टी वापरतात. आणि आताच्या काळात जर तुम्ही बघितलं की म्हणजे गेल्या 100-150 वर्षांनी जसं आपण युरोपियन गोष्टी शिकलो तसतसे आपल्याकडच्या शास्त्रज्ञांनी त्या प्रकारे कॉन्ट्रीब्युशन्सना सुरुवात केलेली आहे. पण ती पूर्णपणे त्यांच्या लेवलला अजून जात नाही. याचं कारण फक्त एवढं एक अगदी सिंपल आहे, ते म्हणजे आपलं जे इंडस्ट्रियलायझेशन झालेलं आहे जे गेल्या 150-200 वर्षात, ते आपल्याला पूर्ण इंडस्ट्रियलायझेशन करायचं आहे. एकदा ते झालं की तुमच्या लक्षात येईल की आपल्याकडची लोक अधिकाधिक वेगाने त्या प्रकारची प्रगती करतील. आता तुम्हाला एक सोपं उदाहरण देतो की आम्ही जेव्हा विद्यार्थी असताना जर कोणी म्हटलं असतं की ओ मला टेनिसमध्ये करिअर करायचं आहे किंवा मला बॅडमिंटनमध्ये करिअर करायचं आहे किंवा मला डान्समध्ये करायचं आहे किंवा गायनात करायचं आहे, तर आधी 2 थोबाडात बसल्या असत्या सणसणी. आणि माझी खात्री आहे की बहुतेक जण इथले सांगतील की होय, आम्हाला नक्की आमच्या पालकांनी बदललं असतं की हे असले काहीतरी भिकेचे डोहाळे तुम्ही कुठून काढले. याचं कारण असं की त्यावेळेला इंडस्ट्रियलायझेशन नसल्यामुळे म्हणजे जे काय उपलब्ध जे जॉब्स असतील ते त्यावेळी एकतर तुम्हाला इंजिनियर तरी व्हायचं, डॉक्टर तरी व्हायचं, नाहीतर अकाउंट्समध्ये म्हणजे कुठेतरी बँकेत वगैरे जाण्यासाठी. कारण त्या पालकांना आपली मुलांनी चांगलं करावं हे वाटणारच ना. त्यामुळे उद्या काहीतरी हा कुठं तरी बँड वाजवायला जाईल किंवा काहीतरी गाणी गात जाईल आणि पुढे काही त्याचं झालं नाही तर काय करणार तो आयुष्यात, अशी एक त्यांना भीती होती. किंवा नुसताच आपला बॅडमिंटन किती काळ खेळणार, 10 वर्षाच्या नंतर पुढे तो पैसे कसे मिळवणार, कारण कायम तुम्ही काही खेळत बसणार नाही.
तर ही जी भीती त्यांच्या पालकांच्या मनात होती की जसं आता इंडस्ट्रियलायझेशन झालं की काय होतं, जसं जसं तुमच्याकडे इंडस्ट्रियलायझेशन वाढत जातं तसं तसं तुमच्याकडे अतिरिक्त पैसा वाढायला लागतो. मग तो अतिरिक्त जो पैसा आहे ते लोक इतर गोष्टींवरती खर्च करतात. म्हणजे कसं की तुम्ही जाऊन आता IPL बघाल, तुम्ही जाऊन काहीतरी दुसरा एखादा मोठा प्रोग्राम बघाल, असं करून तुम्ही ते पैसे त्याच्यावरती खर्च करता आणि ज्याच्यामध्ये हे लोक म्हणजे खेळणारे, खेळाडू, संगीतकार, गाणारे, ह्या सगळ्या लोकांचा कुठे ना कुठेतरी त्यांना त्याचा फायदा होत असतो आणि अशा प्रकारे ते पैसे इकडनं निर्माण केलेले ते त्या दिशेने फ्लो होत असतात. म्हणजे एका प्रकारे ज्या लोकांना त्यांना जे आवडतं ते करायला मिळालं की ती लोक त्यात एक्सेल करतात. म्हणजे कसं तुम्हाला जी गोष्ट करायला जी आवडते ती जर तुम्हाला करायला सांगितली तर तुम्हाला त्याचे कधी श्रम पडत नाही. संशोधनाचं असंच आहे, संशोधन इज लाईक अ पॅशन. संशोधनाची पॅशन असायला लागते. म्हणजे कसं की तुम्हाला एखादा गोष्ट, एखाद्या प्रॉब्लेमवरती तुम्ही तासनतास विचार करताय तर त्याचा तुम्हाला श्रम वाटता कामा नये. किंवा एखादा गोष्ट तुम्ही एखादा एक्सपेरिमेंट करताय की तो तुम्ही तासनतास, 24 तास, 36 तास तुम्ही करताय, जर तुम्हाला त्याचा श्रम वाटले त्याचा अर्थ असा होतो की तुम्हाला इंटरेस्ट नाही. मग अशा वेळेला तुम्ही संशोधन करू शकणार नाही. मग ती फक्त नोकरी होणार. म्हणजे 10 ते 5 नोकरी असं प्रकारे संशोधन चालत नाही. संशोधन चालतं हे 24/7. त्यामुळे संशोधन करायचं तर ते पॅशनने करायला लागतं. तर कसं आहे की ती एक क्रिएटिव्ह गोष्ट आहे, एक प्रकारची त्याच्यात नवीन गोष्ट तुम्ही बनवू शकता अशा प्रकारची. आणि ह्यासाठी जे लागतं ते तुम्हाला तुमच्या उपजत आलं पाहिजे. म्हणून जेव्हा तुम्हाला जे गोष्ट आवडते ती जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुम्हाला त्याचे श्रम पडत नाहीत आणि ती गोष्ट तुम्ही सर्वोत्तम रीतीने करायला बघता, कारण त्यातनं तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचा आनंद मिळत असतो. आणि जर इंडस्ट्रियलाइज सोसायटी असेल तर तुम्हाला त्याचे पैसेही भराभर मिळत जातात. तर हा अत्यंत ऍडव्हान्टेजेस गोष्ट आहे. म्हणून तुम्ही आता बघितलं असाल की आता भारताला इतर गोष्टीतली मेडल्स मिळायला लागली. ती इतकी वर्ष का मिळत नव्हती? इतकी वर्ष ही लोक जन्माला आली नव्हती. ती सगळी लोक जन्माला आली होती पण त्यांना कधी ऑपॉर्च्युनिटीज मिळाली. कोणी पुलेला गोपीचंद सारखा कशी कोणी अकॅडमी काढू शकला नाही, कारण त्याच्याकडे तेवढे पैसेही नव्हते त्या माणसांकडे. त्यामुळे ते असं कधीच झालं नाही. आता ते काय झालं, कारण एवढा अतिरिक्त पैसा अवेलेबल झाला. तर अशा प्रकारे आपणही आता प्रगती करत चाललेलो आहोत. आणि म्हणूनच जसजशा उत्तमोत्तम इन्स्टिट्यूशन, उत्तमोत्तम विश्वविद्यालय आपल्याकडे बनत जातील तसतसं आपणही शास्त्रज्ञांना मॅन्युफॅक्चर करत जाणार किंवा एखाद्या अभियंते इंजिनियर्सना आपण मॅन्युफॅक्चर करत जाणार. म्हणजे अशा प्रकारचे सडनली इंजिनियर्स यायला लागतील की अरे दॅट अमुक हा एकदम जिनियस आहे, तो त्याने अमुक शोध लावला, त्याने असं केलं, त्याने अशी नवीन निर्माण केली. पण म्हणा अरे पण हे पूर्वी कुठे होते? पूर्वी ते इथेच होते, सगळ्या पिढ्यांमध्ये ते होते, पण फक्त त्यांना ऑपॉर्च्युनिटी संधी मिळाली नाही म्हणून ते पुढे गेले नाही, बस एवढंच. आता तुम्हाला दुसरं एक उदाहरण देतो की तुम्ही बिल गेट्स नंतर स्टीव्ह जॉब्स किंवा ही लोक बघा, हे सगळे साधारणतः प्लस मायनस 3-4 वर्षाचे किंवा 5-1 वर्षाचा ह्या सगळ्यांच्या वयांमध्ये फरक आहे, त्याच्यापेक्षा जास्ती असणार नाही. असं का बरं? अचानक ह्यांचे काय ग्रह फिरले का काय, असं काय झालं असेल? तर उत्तर त्याचं अगदी सोपं आहे की त्या वेळेला म्हणजे जे लोक 45 ते 50 मध्ये जन्माला आले असतील त्या लोकांना ह्या प्रकारचा एम्पायर का बिल्ड करता आलं नाही, किंवा जे लोक 60s मध्ये जन्माला त्यांना का जन्माले फक्त 50 म्हणजे 55 किंवा 52 ते 58 ह्याच पिरियडमध्ये जन्माला आलेल्या लोकांनी एवढं प्रचंड कसं काय बनवलं? त्याचं उत्तर अगदी सोपं आहे की त्या वेळेला जेव्हा शॉकली नावाचा जो शास्त्रज्ञ त्याने तो US वेस्ट कोस्टला जाऊन त्याने ते सेमीकंडक्टर कॉर्पोरेशन बनवून तिथे नवीन हे कारखाने टाकले, ती एक सेमीकंडक्टर इंडस्ट्री उदयाला आली. ही लोक नेमक्या त्यावेळेला तिथे उपलब्ध होती आणि त्यांना त्या स्पेसिफिक आयडियाज होत्या की अरे हे अशा प्रकारे केलं तर होऊन जाईल, आणि त्यातून त्यांनी ही मोठी त्यांची एम्पायर्स बिल्ड केली. ही जी साम्राज्य बिल्ड करणारे लोक हे असतातच आपल्यात, फक्त त्यांना त्यावेळेला योग्य ऑपॉर्च्युनिटी मिळाली, योग्य संधी मिळाली की ते भटकन बाहेर येतात. हे नेहमी लक्षात ठेवायचं. आपल्याकडे ते शक्यच नव्हतं, कारण आपल्याकडे तशा प्रकारची इंडस्ट्रीज कधी आली नाही. तर ती इंडस्ट्रीज कधी आली नाही तर त्यांची आयडिया असणारी माणसं उपयोग काय ते काहीच करू शकणार नाहीत, ते नुसतेच बसून राहतील.
किंवा ते कुठच्या तरी एखाद्या अकाउंटन्सी फर्ममध्ये किंवा इकडे तिकडे कुठेतरी दुसरे कुठे छोटे मोठे जॉब करत असते. मग 1600च्या काळात तेच झालं. 1600 ते 1700च्या काळात काय चाललं होतं आपल्याकडे शिवाजी महाराज त्यांच्या लढाया, ते औरंगजेब येऊन इकडे येऊन हे असं धुमाकूळ घालून त्यांची मारामाऱ्या चालू होत्या. मग आपल्याकडे सुद्धा आर्यभट, भास्कराचार्य किंवा न्यूटन, आईन्स्टाईन सारखी जी लोक होती ती सगळी कुठच्या तरी ह्याच्या कडे कपारी तरवारी विरवारी घेऊन मारामाऱ्या करून कशात तरी मेली तरी असतील किंवा आणखी कशात तरी खलास झाली असतील. पण त्यांना कधीच युनिव्हर्सिटी किंवा अशा कोणत्याच ऑपॉर्च्युनिटीज मिळाल्या नाहीत. पण जर आपल्याकडे तशी स्टॅबिलिटी असती, आपल्याकडे केम्ब्रिज किंवा नालंदा सारखं चांगलं विद्यापीठ चालू असतं तर नक्की ही लोक तिथे जाऊन त्यांनी त्यांच्या परीने शोध लावले असते. आणि आपण ते बघूया की आपल्याकडे मी जेव्हा त्या वैशेषिक गोष्टीबद्दल जेव्हा बोलेन त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की आपल्याकडेही ह्या प्रकारचं मंथन झालेलं आहे. आणि आपल्याकडे सुद्धा ही शास्त्रज्ञ त्यावेळेला जन्माला आले कारण त्यावेळेला तशा प्रकारची संधी त्यांना उपलब्ध होती. तर आता आपल्याकडे हे जे वैशेषिक सूत्र जे आहे तर ते साधारणतः इसवी सनाच्या 200 वर्ष आधी लिहिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी साधारणतः हे जेव्हा लिहिला गेला, हा जो ग्रंथ लिहिला गेला, हा ग्रंथ साधारणतः तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना माहिती नसतं म्हणून मी तो स्पेसिफिक निवडला. त्याचं कारण असं की ह्या ग्रंथामध्ये त्यांनी ज्या प्रकारच्या कारण मीमांसा दिलेल्या आहेत त्याच्यावर तुमच्या लक्षात येईल की हे लोक खरोखर अतिशय प्रगत रीतीने त्यांच्या गोष्टी ते करत होते. तर आता ते काय ते मी तुम्हाला सांगतो एक्झॅक्टली. तर ह्या संपूर्ण ग्रंथामध्ये कुठेही देवाचा किंवा एखाद्या कुठच्या तरी परमार्थी किंवा असा एखादा ब्रह्म किंवा अशा प्रकारच्या कुठच्या तरी कोणत्याही प्रकारच्या दैवी शक्तीचा काहीही ह्याच्यात उल्लेख नाही. कोणत्याही प्रकारच्या धार्मिक फिलॉसॉफीबद्दल तत्वज्ञानाबद्दल जराही ह्याच्यात काहीही लिहिलेलं गेलं नाही. हे फक्त पूर्णपणे लॉजिक म्हणजे तर्कशास्त्रावर आधारित अत्यंत कडक प्रकारे कारण मीमांसा केलेला हा ग्रंथ आहे. तर मला एक सोपं उदाहरण देतो की ह्याच्यामध्ये म्हणजे हा कणाद ऋषींनी लिहिलेला आहे. आता कणाद ऋषींचं अशी आर्ग्युमेंट आहे ही बघा की इकडचा एक दगड घ्या, ह्या दगडाचे तुम्ही पूड करायची, तर ही दगडाची पूड तुम्ही किती बारीक पूड करू शकता? तुम्ही म्हणाल अगदी म्हणजे इन्फायनाईटली बारीक करू शकतो. इन्फायनाईट म्हणजे अनंत म्हणजे न मोजता येणार इतकं आपण करू शकतो. तर त्याचं म्हणणं असं की जर तुम्ही एंडलेसली ह्याचे तुकडे करत गेलात लहान 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 अगदी इन्फायनाईट, तर म्हणजे हिमालयासारखा एक माउंटन आहे घेऊया आपण, एक पर्वत, त्याचेही आपण तुकडे करू, मग ते इन्फायनाईट झाले. आता हा दगड छोटा पण इन्फायनाईटली तुम्ही बारीक करू शकता, हिमालयही बारीक करू शकता. म्हणजे ह्या दगडापासून मला हिमालय बनवता आला पाहिजे कारण दोन्ही इन्फायनाईट आहेत ना. ह्याच्यात काहीतरी चुकलं, बरोबर, नक्की काहीतरी चुकलं. मग ते चुकलं काय की आपलं ॲझम्पशन की दोन्ही मध्ये आपण इन्फायनाईटली बारीक तुकडे करू शकतो. हे चुकलं म्हणजे करेक्ट काय असलं पाहिजे, आपण त्याचे फायनाईट म्हणजे अनंत तुकडे करू शकणार नाही, ठराविकच तुकडे करू शकतो. ठराविक तुकडे करू शकतो याचा अर्थ सर्वात छोट्या तुकड्याची एक साईज असली पाहिजे, त्याच्यापेक्षा तुम्ही खाली जाऊ शकत नाही. आणि त्याला त्यांनी नाव दिलं परमाणू. परमाणू हा जो शब्द आहे तो त्याच्यापासून आलेला आहे. आता तुमच्या लक्षात येईल की परमाणूचा आयडिया म्हणजे कल्पना ही अशा प्रकारे त्यांनी दिली. आता ह्याच्यात बघा त्यांनी किती सणसणीत लॉजिक वापरलेलं आहे की छोट्या दगडाचे तुम्ही अनंत तुकडे केलेत आणि हिमालयाचे अनंत तुकडे केलेत, करू शकत असाल तर ह्या दगडापासून मला तो बनवता आला पाहिजे, म्हणजे त्या दगडाच्या पुढीपासूनच मी बनवता आला पाहिजे मला. आणि ते जर शक्य नाही त्याचा अर्थ असा की ह्याच्यामध्ये आपण अनंत तुकडे करू शकत नाही, काही फायनाईटच तुकडे करू शकतो. मग तो नंबर किती मोठा असेल, कोटी अब्ज खर्व निखर्व काय असेल तो, पण तो तेवढाच बस, त्याच्या पुढे नाही. हे अतिशय महत्वाची गोष्ट आहे. म्हणून तो परमाणूचा कन्सेप्ट. आणि आज आपण अणू किंवा परमाणू वगैरे हे जे शब्द जे वापरतो हे त्याच्यापासून आलेले. अर्थात आपले डाल्टनची थेअरी त्याच्यानंतर जवळपास 2000 वर्षांनी आली. पण सांगण्याचा उद्देश असा की आपल्याकडे ह्या प्रकारचं संशोधन, ह्या प्रकारचा विचार आपल्या शास्त्रज्ञांनी मांडला होता. आणि हे इसवी सनाच्या 200 वर्ष आधी, म्हणजे अरिस्टॉटल वगैरे ह्या ग्रीक तत्वज्ञांच्याही साधारणतः सिमिलर टाइमाच्या वेळेला. तर
ह्याच लोकांनी मग पुढे हे जे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश वगैरे ह्या प्रकारच्या गोष्टी, ह्यातल्या कोणत्या गोष्टी परमाणूंनी बनल्या, तर त्यातलं आकाश हे परमाणूंनी बनलेलं नाही हे त्यांनी पुन्हा सिद्ध केलं. म्हणजे अशा प्रकारे त्यांनी आपल्या ह्या शास्त्रज्ञांनी त्याचं क्वांटिफिकेशन केलेलं होतं आणि वेगवेगळ्या प्रकारे त्याचं क्लासिफिकेशनही केलं. आणि ह्या प्रकारे ते पुढे जात होते. आणि त्याच्यात अजून खूप गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, पण हा मला अत्यंत महत्वाची गोष्ट वाटली की परमाणू हा शब्द तुम्ही खूप ठिकाणी ऐकलेला आहे, पण तो कणादृष्टींनी पहिल्यांदा वापरला आणि तो ह्या प्रकारे वापरला. म्हणजे तुमचं हेही गोष्ट लक्षात येईल की हेही लोक त्यावेळेला, हे शास्त्रज्ञ त्यावेळेला बसले असले पाहिजे एकत्र आणि त्यावेळेला ह्या प्रकारचं लॉजिक त्यांनी दिलं असलं पाहिजे आणि त्यातलं जे अचूक आहे ते त्या माणसाने लिहून घेतलं असलं पाहिजे आणि ते ह्या ग्रंथात त्यांनी दिलेलं आहे. त्याच्यानंतरचा जो भाग होता तो म्हणजे, आता ही गोष्ट अत्यंत तुम्हाला सरप्राइझिंग असेल की आणि त्याच्याबद्दल कुठेही बोललं जात नाही आणि ते मी तुम्हाला आता सांगणार आहे. ते म्हणजे आपल्याकडे केरळा स्कूल ऑफ मॅथमॅटिक्स, म्हणजे केरळमध्ये अतिशय प्रगत गणिताचं स्कूल होतं. ते आपल्याला नीटचं त्यातली भाषा, कारण ती पूर्ण मल्याळम भाषेत ते लिहिलं गेलं असल्यामुळे त्याचं ट्रान्सलेशन करायला वेळ लागला आणि त्यामुळे ते आपल्याला इतकं ज्ञात नाही आहे आणि त्याची एवढी जाहिरात केली जात नाही. पण ह्या लोकांनी पाय म्हणजे जे वर्तुळाचा परिघ भागिले त्याचा डायमीटर म्हणजे व्यास, ह्याचं जे गुणोत्तर आहे पाय, तर ह्या संख्येची म्हणजे आपण म्हणतो की 22/7, पण खरं तर 22/7 ही पायची व्हॅल्यू नाही आहे. पायची व्हॅल्यू ही ती त्याला ट्रान्सेंडेंटल नंबर म्हणतात. म्हणजे ती एक प्रकारची अनंत प्रकारची संख्या आहे, ती कधी एंड होत नाही अशा प्रकारची ते गुणोत्तर आहे. तर हे गुणोत्तर ह्या लोकांनी जवळजवळ 8 ते 10 डेसिमल प्लेसेस पर्यंत, म्हणजे दशांश संख्येच्या पलीकडे, म्हणजे 3.14, 15, 926 असं करत करत इथपर्यंत त्यांनी जवळपास 17 डेसिमल प्लेसेस पर्यंत, दशांश संख्येपर्यंत त्यांनी ते शोधून काढलेलं होतं. तर त्यांनी हे कसं शोधून काढलं, तर आता ह्याचं जेव्हा संशोधन आता गेल्या काही, हे मी सांगतो ते गेल्या 10-15 वर्षात झालेलं संशोधन आहे. तर साधारणतः 1200-1300च्या काळात पोप जो होता युरोपात, त्याच्या एक लक्षात गोष्ट आली की ज्युलियन कॅलेंडर म्हणजे आपण आता वापरतो इसवी सनाचं, ते दरवेळेला काही ना काहीतरी त्यांचा घोटाळा होत होता आणि त्यांना ते ग्रहांचे हे बरोबर सांगता येत नव्हते पोझिशन्स आणि दरवेळेला काहीतरी चुकायचं. तर त्यांनी त्यांच्या काही लोकांना सांगितलं की तुम्ही भारतात जा आणि भारतात ते अत्यंत उत्तम रीतीने ज्योतिषाचं म्हणजे ॲस्ट्रॉनॉमिकल गोष्टी करतात. आता मी ज्योतिष हा शब्द वापरला, तर ज्योतिष आपण हा शब्द फक्त होरोस्कोप म्हणजे भविष्य वगैरे बघण्यात त्याच्यासाठी वापरतो, पण ज्योतिषाचे ऍक्च्युली 2 भाग आहेत. पहिल्याला म्हणतात ग्रह ज्योतिष म्हणजे ॲस्ट्रॉनॉमी आणि दुसऱ्याला म्हणतात फलज्योतिष. फलज्योतिष म्हणजे ॲस्ट्रॉलॉजी. ह्या दोघांमध्ये फरक आहे. ज्याला आपण म्हणजे कुंडली बघून सांगतो त्याला ॲस्ट्रॉलॉजी म्हणजे ग्रह, ज्याला फलज्योतिष म्हणतात. आणि जे आपल्या शास्त्रज्ञांनी शोधून काढले की ज्याच्यामध्ये आर्यभट्ट, भास्कराचार्य ह्यांनी जे नियम दिलेले आहेत ते ग्रह ज्योतिष ह्या भागात येतात, म्हणजे त्याला ॲस्ट्रॉनॉमी म्हणतात. तर आपल्याकडे तर ह्या ॲस्ट्रॉनॉमीचे हे जे रूल्स आहेत आणि जो काही डेटा किंवा जो काय होतो तो ह्या लोकांनी, ह्या केरळी शास्त्रज्ञांनी खूप मोठ्या प्रमाणावर शोधून काढला होता. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्याच्यामध्ये त्याची जी पायची जी व्हॅल्यू किंवा त्याला लागणारी जी काही सिरीज आहे त्याला त्यांनी असं सांगितलं होतं की 1, 3, 5, 7, 9, 11 हे सगळे ऑड म्हणजे विषम संख्या घ्यायच्या आणि त्यातला म्हणजे 1/1 किंवा 1/3, 1/5 असे ते अधिक वजा करत जायचं. आणि असं जर करत गेलं तर तुम्हाला π/4 ही अचूक व्हॅल्यू मिळते. अर्थात ही जी कन्स्ट्रक्शन आहे ही लिबनिझने आपल्या नावावर खपवली. ओके, ह्याचं कारण असं की त्यांचं असं म्हणणं आहे की हे शास्त्रज्ञ जे पोपने पाठवलेले ते लोक केरळमध्ये पोहोचले आणि त्यांनी ह्या लोकांशी जेव्हा डिस्कशन केलं होतं त्यांच्या लक्षात आलं की ह्या भारतीय शास्त्रज्ञांनी म्हणजे ह्या केरळी शास्त्रज्ञांनी बऱ्याच
ह्याच्यावरती पद्धती शोधून काढलेल्या आहेत. तर त्या त्यांनी मल्याळममधून इंग्लिशमध्ये किंवा लॅटिनमध्ये ट्रान्सलेट केले आणि ते ग्रंथ परत उलटे पाठवले. आणि लिबनिझला म्हणजे हा जो जर्मन शास्त्रज्ञ त्याने कॅल्क्युलस शोधून काढल्याचं त्याचं श्रेय दिलं जातं. तर त्याला ह्या गोष्टींचे हे जे फॉर्म्युले होते हे सगळे फॉर्म्युले त्याला रेडीमेड मिळालेले होते. म्हणून त्याने तो जो फॉर्म्युला दिला म्हणजे ते जे सूत्र दिलं की ह्याने तुम्ही काढू शकता, त्याच्यामध्ये त्याने आणखी काही प्रगती केली नाही. पण ह्या शास्त्रज्ञांनी जे केरळी गणिती होते त्यांनी त्याच्या खूप पुढे जाऊन अतिशय जबरदस्त फास्ट वेगाने कॅल्क्युलेट करता येतील असे पायचे फॉर्म्युलेज दिले. आणि ही अतिशय महत्वाची गोष्ट अशासाठी आहे की ही साधारणतः कॅल्क्युलस जिथपर्यंत तुम्हाला माहिती नसेल तिथपर्यंत ह्या गोष्टी तुम्हाला करता येत नाहीत. आणि त्या आपल्या शास्त्रज्ञांनी आधीच शोधून काढल्या होत्या आणि त्या सुद्धा न्यूटन आणि लिबनिझच्या 200-250 वर्ष आधी. तर ही जी ट्रॅडिशन होती ही सुद्धा केरळमधली साधारणतः न्यूटन वगैरेच्या अराउंड 100 वर्ष आधी बंद पडली. पुन्हा तिकडेही लढाया आणि हे असं झाल्यामुळे हे केरळी स्कूल शेवटी अस्ताला गेलं. पण त्यांनी अजून अत्यंत महत्वाचं हे केलं म्हणजे आणि आता ह्याच्यासाठी एक दुसरी एक पद्धत आहे आणि त्याला म्हणतात कटपयदी. तर कटपयदी ही जी एक मेथड आहे तर ह्याचा अर्थ असा की क म्हणजे क ख ग घ म तसंच ट ठ ड ढ ण ह्यापासून जी बाराखडी आपण बाराखडी नाही हे जे आपले जे 5-5 ह्याचे क्लासेस असतात तर त्याच्यापासून त्यांनी प्रत्येक ह्याला एक एक क्रमांक द्यायचा. म्हणजे कसं ते क ख ग घ ङ म्हणजे क ला 1, ख ला 2, ग ला 3 असं करत जायचं आणि म्हणजे 5 आणि त्याच्या पुढे मग च छ ज ज न ला 6 7 8 9 असं. तर अशा प्रकारे त्यांनी नंबर दिले. म्हणजे क चा एक अशा 2 सिरीज, ट च्या 2 सिरीज, नंतर प फ ब भ म ही एक सिरीज ही 5 पर्यंत 1 ते 5 आणि य र ल व श ह ही एक त्याची पुन्हा 1 2 3 4 असे नंबर द्यायचे. मग तुम्ही म्हणाल की हे असे नंबर देण्यामागचा उद्देश काय? तर त्यांना अशा प्रकारे नंबर श्लोकांमध्ये लोकांना सांगायचे. आता मी एक छोटा एक श्लोक तुम्हाला सांगतो की मी आता हे बघा, गोपी भाग्य मधुव्रता शृंगशोधदी संधिगा खलजीविता तव बलहारस्य रसंदर. आता हा जो श्लोक आहे हा श्लोक तुम्ही म्हणाल की हा कृष्णा म्हणजे एक म्हणजे कृष्णाचं वर्णन आहे, दुसरं म्हणजे शिवाचंही वर्णन आहे, पण तिसरं तुम्ही जर हे कटपयदी सिस्टीम जर वापरली तर हा प्रत्येक अक्षर ह्यातलं एक एक क्रमांक आहे. तर तो जर नंबर तुम्ही लिहित गेलात तर तुम्हाला जवळजवळ 17 डिजिट पर्यंत पायची व्हॅल्यू ही त्यांनी त्याच्यात दिलेली आहे. म्हणजे अशी पूर्णपणे तशीच ह्या लोकांनी आता ही केरळा स्कूलचा फॉर्म्युला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी ही दुसरी सोपी हे दिले, भद्राम बुद्ध सिद्ध जन्मगणित श्रद्धा स्म यद भूपको. तर ह्या श्लोकामध्ये त्यांनी तुम्ही जर प्रत्येक पुन्हा अक्षर जर लिहित गेलात प्रत्येक क्रमांकाचं तर तुम्हाला लक्षात येईल की हा पुन्हा एक पायचा जवळजवळ 10 डिजिट्स पर्यंत अचूक क्रमांक येतो. तर आता ज्या युरोपियनांनी किंवा ज्या लोकांनी ह्या प्रकारच्या गोष्टी वाचल्या त्यांच्या दृष्टीने हे काय असेच काहीतरी जसं भंकस म्हणतात तसं आहे, ह्याच्यात काहीच दिसत नाही. पण आपल्या लोकांनी हे लोकांच्या लक्षात राहावं. काय हा श्लोक हा चांगल्या प्रकारे लक्षात राहतो. जर मी तुम्हाला नुसते क्रमांक सांगितले लक्षात ठेवायला तर तुमच्या लक्षात राहणार नाही. म्हणून बघा तुम्ही कित्येकदा टेलिफोन नंबर्स जे आहेत, आता 1-800 जे नंबर्स असतात तर साधारणतः मी अमेरिकेतलं तुम्हाला सांगतो की आता तुम्हाला तिथे एखादा नंबर कॉल कलेक्ट करायचा असेल किंवा पेप्सीला कॉल करायचा असेल तर ते काय करतात, ते सांगतात 1-800 पेप्सी. तर PEPSI. तर पी साठी तुमच्या डायलिंग पॅड वरती त्याच्यात नंबर तिकडे लिहिले असतात. ABC म्हणजे 1,
DEF म्हणजे 2 असं. तर पेप्सी हा अक्षर जर तुम्ही हा जर शब्द तुम्ही तसा प्रकारे की केला तर तुम्हाला ते नंबर्स एक्झॅक्टली लक्षात येतात. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की अरे 1-800 पेप्सी हे माझ्या चांगलं लक्षात राहील रादर दॅन 1-800 आणि ते नंबर्स. तर ते नंबर थोडा घोटाळा होऊ शकतो. पण 1-800 पेप्सी किंवा 1-800 कोका कोला हे तुमच्या अगदी फिट लक्षात राहील, कारण तुम्हाला एक्झॅक्टली माहिती आहे की तुम्हाला काय करायचं. तसं ही पद्धत आपल्याकडे हजारो वर्षांपूर्वी आपल्या शास्त्रज्ञांनी लक्षात आणून दिली की लोकांना जर फॉर्म्युले पाठ करायचे असतील किंवा हे मोठे अंक पाठ करायचे असतील तर त्यांनी हे ह्या प्रकारे जर श्लोकाच्या स्वरूपात लक्षात ठेवले तर त्यांना फटकन ते मांडता येतील आणि ते अचूक रीतीने करू शकतील. अशी खूप उदाहरणं आहेत, पण मी एक जस्ट पायसाठीच एक उदाहरण घेतलं. आणि ह्याच्यानंतर अजून एक सांगायचं म्हणजे आर्यभट्ट. म्हणजे आता आपण सुरुवातीला बघितलं की शास्त्रज्ञांचं उत्पादन कसं करतात, नंतर आपण बघितलं की कशा प्रकारचे आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे शोध कसे आपण आपल्या लोकांनी लावले, ॲस्ट्रॉनॉमीमध्ये कसे लावले, गणितात कसे लावले. आणि आता सर्वात शेवटचा भाग येतोय तो म्हणजे आर्यभट्टाचा आर्यभट्टीय, की हा अत्यंत जबरदस्त ग्रंथ की त्याने त्याच्या आधीच्या कित्येक पूर्वासुरींना, म्हणजे तो त्याचं श्रेय पूर्वासुरींना तो देतो की त्यांनी जे केलेलं काम आहे ते त्याने सांगितलं म्हणून. तर त्याच्यामध्ये त्यांनी आता हे जे लोक पंचांग वापरतात त्यांना माहिती असेल की 43,20,000 वर्ष म्हणजे एक युग. आता हे त्याने गीतिका 3 मध्ये आर्यभट्टीय मध्ये दिलेलं आहे. तर गीतिका 3 मध्ये तो म्हणतो की 43,20,000 वर्ष. तर तुम्ही म्हणाल की हा 43,20,000 वर्ष म्हणजे एक युग, म्हणजे हे असं का. तर आता ह्याच्यावरनं असं वाटतं की त्यावेळेला त्यांना दशांश जे सिस्टीम आहे की ज्याला आपण म्हणतो की अमुक मग टिंब देऊन मग बाकीचा भाग, म्हणजे आता 1/2 म्हणजे 0.5 किंवा 3/4 म्हणजे 0.75. तर हे ज्या गोष्टी आपण लिहितो त्या त्यांना कदाचित लिहिताना एवढ्या हे वाटत नसाव्यात. तर म्हणून त्यांनी काय केलं की खूप मोठे नंबर्स दिले. आणि आता मी हे जे नंबर्स सांगेन त्याच्यावरनं तुमच्या आता लक्षात येईल. त्याने लिहिलेलं आहे की अर्थचं रोटेशन, आपल्या पृथ्वीचं स्वतःभोवतीचं फिरणं एका वर्षामध्ये 158,22,97,500 वेळा होतं. मग तुम्ही म्हणाल हा मग काय, पण ह्याच्यावरनं जर तुम्ही एका दिवसाचा वेळ काढलात तर तो येतो 23 तास 56 मिनिटं आणि 4.1 सेकंद आत्ताच्या. आणि करंट व्हॅल्यू ज्याची आहे 23 आवर्स 56 मिनिटं आणि 4.09 सेकंद. म्हणजे बघा किती अचूक त्याने ही काढून दिलेली. पण त्याने कसे काढले, त्याने एक मोठा नंबर दिला की एका वर्षात इतके वेळा त्याने केलं आणि तो प्रचंड मोठा नंबर येणार 158 कोटी आणि अमुक. कारण त्याला ह्या प्रकारचे मोठे नंबर्सची खेळणं, मला वाटतं ह्या मोठ्या संख्यांची खेळणं अधिक चांगलं वाटत होतं. आता दुसरं एक छोटं उदाहरण देतो की लुनर ऑर्बिट म्हणजे चंद्राची जी कक्षा आहे, तर चंद्राची पूर्ण स्वतःभोवती फिरण्याची जी जो वेळ आहे तो त्यांनी 27,396,469,35,72 इतका त्यांनी दिला. आणि हा जो नंबर आहे हा इसवी सन 500 मध्ये, म्हणजे जेव्हा आर्यभट्टाच्या वेळेला तो अचूक 7 दशांशापर्यंत आहे. आणि हा नंबर त्याने कसा काढला हे अजून कळलेलं नाही, पण हे त्याच्या आर्यभट्टीयामध्ये आहे. आणि जर म्हणजे हा फायनाईट नंबर म्हणतात त्याला, तो शेवटच्या 2 आकड्यापर्यंत तो संपतो. आणि जर तो आपण पूर्ण अचूक आहे असं जर समजलं तर इसवी सन 1604, इसवी सन पूर्व 1604 म्हणजे ख्रिस्ताच्या 1600 वर्ष आधी, म्हणजे आजपासून जवळपास 3604 वर्षापूर्वी तो 10 डेसिमेल पर्यंत अचूक आहे. म्हणजे ह्याचा अर्थ असा होतो की त्यावेळेला त्यांना अत्यंत कुठच्या तरी प्रगत प्रकारे त्यांनी हे नंबर्स, म्हणजे ही वेळ त्यांनी अचूक मोजली असली पाहिजे. पण
कोणत्या इन्स्ट्रुमेंटने मोजली, कशी मोजली याचा काहीच आता उपलब्ध नाही. पण हे नंबर जे आहेत हे त्यांनी त्यांच्या श्लोकांमध्ये स्पष्ट दिलेले आहेत. आणि आज ही एक प्रकारचं रहस्य आहे की हे असं का आणि त्यांनी कसं काय शोधून काढलं. तर आता एक छोटंसं हे सांगतो की हे 43,20,000 वर्ष म्हणजे हे नक्की हा नंबर ह्यांनी कुठून काढला आणि कशासाठी काढला. तर हा जो क्रमांक आहे 4 3 2 0 आणि त्याच्या पुढची 3 0, तर हा नंबर हा 2 3 4 पासून 60 पर्यंत बऱ्याच अंकांनी डिवाइड केला जातो. म्हणजे असं वाटतं की त्यांना मोठ्या मोठ्या संख्यांशी खेळणं हे अधिक चांगलं वाटत असावं आणि म्हणून त्यांनी जेव्हा जेव्हा प्लॅनेटरी म्हणजे ग्रह ज्योतिषातल्या ज्या गोष्टी त्यांना सांगायच्या त्या त्यांनी मोठ्या मोठ्या प्रमाणात अशा प्रकारे मोठ्या संख्यांच्या स्वरूपात त्यांनी ते दिलं. आणि त्याच्यामुळे आपल्याला आता ह्या गोष्टी आता ते कशा त्यांनी शोधून काढल्या असाव्यात त्याच्यावर संशोधन चालू आहे. आणि तुम्हाला सुद्धा कधी ज्यांना संस्कृतचं अधिक चांगलं नॉलेज आहे त्यांना ते लोक सुद्धा ह्या गोष्टीवरती पुढे बघू शकतात. आणि आता शेवटचा भाग म्हणजे जेव्हा आता ज्या लोकांनी 11वी-12वीला विज्ञान घेतलेलं आहे त्यांनी साईन टेबल, कोसाईन टेबल हे सगळे स्टडी केलेले असतील. आता हे साईन आणि कोसाईन हे कुठून आले, आता ते कुठून आले तेही मी सांगतो की भास्कराचार्यांनी एक प्रकारचं वर्तुळाची एक जर आपण वर्तुळाच्या आतमध्ये जर एक रेषा तुम्ही मारली त्याच्या दोन्ही परिघाला जोडणारी, ती जर सेंटर मधून जात असेल, केंद्रबिंदूतून जात असेल परिघाच्या, तर त्याला व्यास म्हणतात आणि ती सर्वात मोठी कॉर्ड असते. पण बाकीच्या कुठचीही कॉर्ड ही त्याच्यापेक्षा लहान असते. ओके, तर ह्या कॉर्डला त्यांनी नाव दिलं होतं ज्या. ज्या म्हणून म्हणजे कॉर्डची लेंथ. आणि त्या कॉर्डला एक जर परपेंडिक्युलर म्हणजे एक्झॅक्टली ऑर्थोगोनल म्हणतात, परपेंडिक्युलर जर लाईन टाकली तर ती सेंटर मधून जाते वर्तुळाच्या. तर त्या म्हणजे त्या कॉर्डच्या लेंथला त्यांनी नाव दिलं होतं कोज्या. आणि तो वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि जिथे ही पहिली ज्या परिघाला छेदते ती लाईन म्हणजे ती व्यासाच्या अर्धी, तर त्याला ही तिसरी ज्या असल्यामुळे त्याला नाव दिलं होतं त्रिज्या. आता त्रिज्या म्हटल्यावर तुमच्या लगेच लक्षात येईल त्रिज्या म्हणजे हो आम्हाला माहिती आहे त्रिज्या, पण त्रिज्याला त्रिज्या का म्हणतात हे माहिती नव्हतं. तर ते आता तुम्हाला कळेल की त्याला नाव त्रिज्या कारण ती तिसरी ज्या होती, तिसरी कॉर्ड म्हणून. आता त्यांनी ह्याच्यावरती बेस एक अख्खं टेबल बनवलं, कोष्टक, की कोणत्या अँगलला कोणती ज्या आणि त्याचा हे काय, असा एक मोठ्याच्या मोठं टेबल बनवलं. पुढे मागे जेव्हा अरेबिक शास्त्रज्ञांनी तो अल बिरुनी आणि अल जबर वगैरे त्यांनी ते जेव्हा ट्रान्सलेट केलं, बाय द वे त्या अल जबरच्या नावावरून अल जिब्रा असं दिलं कारण बीजगणित हा जो ग्रंथ भास्कराचार्यांनी लिहिला तो त्या अल जबरने ट्रान्सलेट केला, म्हणून लॅटिन लोकांना तर अल जबराचा ग्रंथ म्हणून तो अल जेब्रा असं त्याने दिलं आणि म्हणून ते नाव आजही टिकलेलं आहे. आणि जेव्हा तुम्ही अल्जिब्रा म्हणता तेव्हा ते ऍक्च्युअली बीजगणिताचा तो मूळ नाव आहे. तर त्याने काय केलं, त्याने हे सगळं ट्रान्सलेट केलं अरेबिक भाषेत. तर जेव्हा युरोपात ह्या ग्रंथांचं ट्रान्सलेशन चालू होतं तेव्हा हा जो शब्द आहे ज्या, तर तो जिबा अशा प्रकारे लिहिला गेलेला होता. तर त्या जिबा तो त्यांच्याकडे य नाहीये, त्यामुळे त्यांना ते जिबा म्हणजे काय ते त्या ट्रान्सलेटरला कळत नव्हतं. मग त्याने ते म्हणजे नक्की त्याने काय म्हणायचंय त्या अल्जब्राला ते काय त्यांना नीट समजलं नाही, म्हणून त्याने जिबाचा अरेबिक ह्याच्यातला अर्थ बघितला तर त्याचा अर्थ होतो केव. केव म्हणजे गुहा. तर जिबा हा गुहा. तर त्या गुहाला शब्द काय आहे लॅटिन भाषेत, सायनस. सायनस तुम्ही बघितलं असेल, डॉक्टर म्हणत असतील तुम्हाला अरे तुम्हाला सर्दी म्हणजे सायनसचा त्रास आहे, तर आपल्या इकडे अशी कॅव्हिटी असते त्याला सायनस म्हणतात. तर सायनस हा लॅटिन शब्द आहे. तर म्हणून त्याने सांगितलं की हे जे टेबल आहे ज्याला ज्या सारणी असं नाव दिलं होतं,
भास्कराचार्यांनी, त्याला त्यांनी सांगितलं की त्याला सायनस टेबल म्हणजे साइन टेबल आपण म्हणू, आणि तिथपासून तो शब्द झाला साइन टेबल आणि साइन ऑफ थिटा. आता साइन थिटा कॉस म्हणजे को साइन ऑफ थिटा म्हणून कोज्याला त्याने को साइन असं नाव दिलं. आणि अशा प्रकारे हे साइन टेबल आज आपण म्हणतो. हा जो साइन शब्द आपण वापरतो ही भास्कराचार्यांची देणगी आहे. त्यांच्या ज्या शब्दावरून ट्रान्सलेट होत होत तो सायनस असं झालेलं आहे. तर आता तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की आता हे सगळं मधल्या काळात जेव्हा इंडस्ट्रियलायझेशन झालं, आपल्या सगळ्या त्या संस्था नष्ट केल्या गेल्या, म्हणजे नालंदा विद्यापीठ, तक्षशिला विद्यापीठ, सगळ्या त्यांच्या लायब्रऱ्या जाळल्या गेल्या वगैरे, आणि त्याच्यानंतर आपण पूर्णपणे अंधकारात म्हणतात तसं. पण आता तसं कायम राहणार का, तर त्याचं उत्तर आता नाहीये. तर आपल्याकडे भारतात जसं जसं आपण स्वातंत्र्य होत गेलो तसं तसं आपल्याही लोकांनी, आपल्याही पंतप्रधानांनी IITची स्थापना केली. टाटा मूलभूत संशोधन संस्था म्हणजे जे मी TIFR मध्ये आहे त्याची स्थापना केली, आणि इथून इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च अशा संस्था त्यांनी स्थापन केल्या. तर ह्या संस्था स्थापन करण्यामागचा उद्देश काय, तर ह्या संस्था ऍक्च्युली तुम्हाला मॅन्युफॅक्चर करून देणार कोणते शास्त्रज्ञ. म्हणजे कसं, आता मी जो कोण आहे तो का आहे, तर त्याचं कारण मला ह्या संस्थेने दिलेल्या कोणत्या कोणत्या संधी, की ज्या संधींचा मी वापर करू शकलो आणि म्हणून मी ह्या गोष्टी करू शकलो, हे नेहमी लक्षात ठेवायचं. नारायण मूर्ती का झाले, कारण त्यांच्याकडे ती कॅपॅसिटी होती आणि त्यांच्या वेळेला कॉम्प्युटर किंवा सॉफ्टवेअर सारखी टेक्नॉलॉजी डेव्हलप होत होती आणि त्याच्यामध्ये त्यांना गती होती, आणि त्यांना कळलं की ह्याच्यामध्ये आपण मोठा बिझनेस करू शकतो, बऱ्याच इंजिनियर्सना इथे काम देऊ शकतो, आपण हे काम चीपली करून देऊ शकतो, हा सगळा फायदा करून घेऊ शकतो म्हणून. पण जर ते 10 वर्ष आधी जन्माला आले असते तर त्यांना हे शक्य झालं नसतं, आणि ते 10 वर्ष उशिरा जन्माला आले असते तरी त्यांना शक्य झालं नसतं. ते बरोबर त्याच टायमाला जन्माला आले होते की ज्या वेळेला अशा प्रकारची नीड होती, आणि म्हणून त्यांना बरोबर ह्याला म्हणतात योग जुळून आला ना, तो हा प्रकारचा. पण अशा प्रकारचे योग तुम्हाला ऍक्च्युअल जुळवून आणायला लागतात. याचं कारण असं असतं की जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीवर काम करताय त्यावेळेला तुमचं प्रत्येक पॉइंटला, म्हणजे प्रत्येक गोष्ट यू हॅव टू बी वर्किंग ऑन द राईट प्रॉब्लेम ऍट द राईट टाइम विथ द राईट मशिनरी विथ द राईट एक्सपर्टाईज, असं सगळं राईट असं जर होत असेल तरच तुम्हाला त्याचं यशस्वी. कारण प्रत्येकाची एक प्रोबॅबिलिटी आहे, म्हणजे शक्यता असते यशस्वी होण्याची, आणि हा सगळ्या शक्यतांचा गुणाकार जो असतो तो एकदम कमी असतो, खूपच कमी असतो. त्यामुळे तुम्हाला जर यशस्वी व्हायचं तर मग त्यासाठी ह्या प्रत्येक गुणाकाराला तुम्हाला अधिकाधिक वाढवायचं. म्हणजे तुम्ही काय करणार, त्यासाठी तुम्हाला तेवढे शास्त्रज्ञांचे संख्या वाढवायला लागते. म्हणून अमेरिकेत तुम्ही बघितलं तर जवळपास 10 लाखापर्यंतचे शास्त्रज्ञ, म्हणजे युरोप आणि अमेरिका, जपान वगैरे ह्यांचे मिळून जवळपास 10 लाखावर शास्त्रज्ञ त्याच्यावर काम करतात. पण भारतात अगदी कमी आहेत त्या मानाने. कारण का, कारण त्यांना तेवढ्या ऑपॉर्च्युनिटीज नाहीत. तर असं होऊ नये, आणि जशी आपली इकॉनॉमी वाढत जाईल तसं आपल्याकडे सुद्धा ह्या नवीन संधी उपलब्ध होऊ शकतील. म्हणून टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, IISc, आता तुम्ही बघितलं असेल IITs नंतर आता आयसर्स स्थापन झाल्या तुम्हाला सायन्स करण्यासाठी. त्याच्यानंतर आयुका वगैरे सारख्या संस्था नारळीकरांनी स्थापन केल्या, HRI सारख्या संस्था स्थापन झाल्या आहेत, ICTS सारख्या संस्था स्थापन झाल्या, की जिकडे अधिकाधिक वेगवेगळ्या स्पेसिफिक गोष्टींमधलं संशोधन होऊ शकतं. आता ह्याच्यामुळे काय झालं, ह्याच्यामुळे संधी जास्त उपलब्ध झाल्या, म्हणजे अधिकाधिक माणसं वेगवेगळ्या आयडियाजवर काम करणार, आणि त्यातली कुठची तरी एखादी वर्क होऊ शकते. हे नेहमी लक्षात ठेवायचं. तुम्हाला एक उदाहरण देतो की तुम्ही जर तुम्ही एक फासा घेतलात जो खेळण्यातला, तर त्याला 6 भाग असतात. 1 ते 6 पैकी कोणताही पडू शकतो, बरोबर. आता तुम्हाला म्हटलं की तुम्ही अशा प्रकारे टाकायचं की तुम्हाला नेहमी 6च पडले पाहिजेत, तर तुम्ही जर ते 6 वेळा टाकलं तर कदाचित एकदा 6 तुम्हाला मिळू शकतं. म्हणून तुम्ही जर एकाच वेळेला 100 घेतले आणि ते सगळे फासे एका वेळेला टाकले तर तुम्हाला नक्की त्याच्यामध्ये कितीतरी वेळेला 6 मिळते. त्याचं कारण काय, प्रॉबॅबिलिटी तीच आहे. पण तुम्हाला तर एकच फासा दिला
तर तुम्हाला 6 वेळा ते गोष्ट करायला पाहिजे. पण मी जर तुम्हाला 100 दिले तर तुम्हाला त्याच्यापैकी केवढे तरी मिळतील, कमीत कमी 16 तरी मिळतील. 6 पडलेले, 6 फासे पडलेले. असं का झालं? ह्याचं कारण सिंपल गणितात आहे की म्हणजे तुम्ही एखाद्या माणसाला एका प्रॉब्लेमवरती तो जर काम करतोय की त्याला 10 प्रकारच्या गोष्टी करायच्या आहेत, तर त्याला प्रत्येक गोष्टीसाठी जर 1 वर्ष लागलं तर 10 वर्ष काम करेल, तेव्हा त्याचे सगळं तो पूर्ण करेल. पण त्याच्याऐवजी जर 100 त्याच्याऐवजी जर 10 ग्रुप त्याच्यावर काम करायला लावले, प्रत्येक जण एक वेगळं, तर ते काम 1 वर्षात होईल. त्यातल्या 1 ग्रुपला नक्कीच रिझल्ट मिळेल. आणि जर 100 ग्रुप त्याच्यात घातले तर 1 ते 1.5 महिन्याच्या आत त्यांना मिळेल, त्या 100 पैकी नक्की एखादा. असं का झालं? ह्याचं कारण जसं जसं तुम्ही नंबर वाढवत जाता तसं तसं तुमचं सक्सेसची प्रोबॅबिलिटी वाढत जाते, यशस्वी होण्याची. म्हणजे आता अमेरिकेने काय केलं, नासाचे जे रॉकेट सोडायची होती ती सगळी टेक्नॉलॉजी ते म्हणाले ठीक आहे, आता तुम्ही कंपन्यांमध्ये जाऊ दे. आता ती कंपन्यांमध्ये गेल्यानंतर काय झालं, कॉम्पिटिशन त्यांची झाली. आता त्याच्यामध्ये कोण आहे, तो मायक्रोसॉफ्टचा मुख्य त्याच्यात पडलाय, नंतर एलॉन मस्क पडलाय, आणखी 2-3 इकडचे तिकडचे लोक असे, म्हणजे 4-5 जण आहेत. मी पूर्वी जी एकाची मक्तेदारी होती ती आता 4 त्याच्यात आले प्लेयर्स. आता ह्या 4 प्रोबॅबिलिटी एखाद्याची सक्सेसफुल होण्याची ही नक्कीच हाय आहे. आणि जसजसा हा नंबर वाढत जाईल तसं त्यांची प्रोबॅबिलिटी सक्सेस होण्याची शक्यता वाढत राहणार. म्हणजे पुढचा जो कोण असा आपण म्हणूया हा ग्रेट आणि असं एवढं मोठं एम्पायर केलं, असं केलं, पण त्याचं कारण असं की तुम्ही नंबर वाढवत चाललेला आहात आणि म्हणून त्यातला नक्की एखादा यशस्वी होणार. तर असं करायला लागतं. आणि अशा प्रकारच्या गोष्टी होण्यासाठी अशा प्रकारचे इन्स्टिट्यूशन्स लागतात. आणि म्हणून तुम्हाला ज्यांच्यापैकी ज्या मुलांना पुढे संशोधन करायचंय किंवा त्यांना वेगळ्या प्रकारच्या गोष्टी, म्हणजे फक्त डॉक्टर किंवा इंजिनियर किंवा अशा प्रकारच्या न करता संशोधनामध्ये भाग घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी ह्या खूप ठिकाणी ऑपॉर्च्युनिटीज आहेत. आता TIFR मध्येच, आता मी TIFR मध्ये असल्यामुळे TIFR सांगू शकतो की TIFRचे केवढे तरी वेगवेगळे इन्स्टिट्यूशन, म्हणजे वेगवेगळ्या संस्था त्यांनी स्थापन केल्यात. आता तुम्हाला माहिती असेल TIFR पासून इस्रो स्थापन झाली, TIFR पासून NCST स्थापन झाली, TIFR पासून रेडिओ ॲस्ट्रॉनॉमीची सर्वात मोठी इन्स्टिट्यूट स्थापन झाली, TIFR पासून NCBS जी बायोलॉजीची सर्वात मोठी इन्स्टिट्यूट ती स्थापन झाली, TIFR पासून ICTS जी थिओरिटिकल फिजिक्स करण्यासाठी आहे ती स्थापन झाली. म्हणजे अशा केवढ्या तरी इन्स्टिट्यूशन्स TIFR मधल्या लोकांनी म्हणजे तिथे ते ट्रेन झाले आणि त्यांनी स्वतःच्या इन्स्टिट्यूट स्थापन केल्या आणि त्याला सरकारने हे दिलं. पण ह्या इन्स्टिट्यूट स्थापन झाल्या म्हणजे काय झालं, त्या इन्स्टिट्यूट काय त्यांची स्वतःची एकट्याची माणसाचं एम्प्लॉयमेंट नसते, ती आणखी 100 लोकांना तिथे एम्प्लॉयमेंट निर्माण करणार. म्हणजे तुम्हाला जे तुमच्या ऑपॉर्च्युनिटीज, म्हणजे तुमच्या संधी आता वाढत चालल्या. म्हणजे तुम्हाला जर वाटलं की मला ह्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे, तर लोकांना सांगतील अरे संशोधनामध्ये काय मिळणार, काहीच नाही वगैरे. पण ठीक आहे, पण जेव्हा 10 लोक पडतील त्यातल्या 10तली 1 आयडिया वर्क झाली तरी ठीक आहे. 9 काही असे म्हणजे तसे जगात कितीतरी स्मार्ट लोक आहेत, पण त्यातला एखाद्यालाच ते मिळू शकतं. आता आईन्स्टाईन जर का एवढा मोठा तुम्ही हो केवढा थोर शास्त्रज्ञ, त्याने असं केलं त्याने तसं केलं वगैरे, म्हणजे त्याच्या आधी सगळे इडियट होते की काय, सगळे मूर्ख लोक जन्माला आले, फक्त एखाद्या पर्टिक्युलर मुहूर्तावर जन्माला आला, असं कसं होईल? असं नसतं. आईन्स्टाईन का झाला ह्याचं कारण तो त्यावेळेला म्हणजे राईट टाइमला राईट प्रॉब्लेमवरती, राईट एक्सपर्टाईज मध्ये, राईट गोष्टीवरती विथ राईट मेंटल आयडिया काम करत होता. आता आईन्स्टाईनची ज्यांनी थेअरी स्टडी केलेली आहे त्यांना मी सांगतो की त्याच्यामध्ये एक लॉरेन्स ट्रान्सफॉर्मेशन म्हणून एक प्रकारची गोष्ट त्याने वापरली. आता ती कोणी वापरली, त्याला लॉरेन्स ट्रान्सफॉर्मेशन का म्हणतात, कारण ते लॉरेन्स नावाच्या शास्त्रज्ञाने शोधून काढलं. आता जर त्या शास्त्रज्ञाने ते आधी शोधून काढलं असेल आणि त्याचा अर्थ असा होतो की त्याला मी त्या माणसाने ते शोधून अशासाठी काढलं की त्याला दाखवायचं होतं की वेव्ह ही वेव्हच राहते जर त्या ट्रान्सफॉर्मेशन मध्ये तुम्ही जर ती फिरवली तर ह्याचा अर्थ असा होतो त्या शास्त्रज्ञाला एवढी अक्कल नव्हती की ते म्हणजे हे अशी प्रकारची फ्रेम नसावी, म्हणजे स्पेशल थेअरी शोधता येत नाही वगैरे, असं झालं असेल? नक्कीच नाही. फरक एवढाच होता की तो लॉरेन्स हा शास्त्रज्ञ एवढा मोठा होता आणि तो साधारणतः 50शीचा होता, त्यामुळे
तो अचानक न्यूटन चूक आहे असं बोलू शकला नाही, पण तेच आईन्स्टाईन हा 24 वर्षाचा मुलगा बोलू शकला. बस तेवढंच. पुढे त्याने जे काही डेव्हलप केलं ते भराभर करत गेला तो. म्हणजे कसं आहे की ती लोक, जर आईन्स्टाईन सपोज झालाच नसता, जन्माला आला नसता, किंवा आईन्स्टाईन जर कोणी त्याच्यावर काम केलं नसतं, तरी ह्या शास्त्रज्ञांनी म्हणजे लॉरेन्स, पॉन्कारे वगैरे हे जे शास्त्रज्ञ ऍक्च्युली त्या गोष्टीकडे येतच होते. म्हणजे कोणीतरी त्यांच्यापैकी मिळून काहीतरी अशा प्रकारचा लेख नक्कीच लिहिला असता की बाबा हे काहीतरी असं आहे आणि हे अशा प्रकारे व्हायला पाहिजे. म्हणजे ती एक इनएव्हिटेबल गोष्ट होती की जी होणारच होती. फक्त त्याला कोणतरी एक जण काय म्हणतात तसा निमित्त मात्र ठरला, आणि त्यात तो आईन्स्टाईन निमित्त मात्र ठरला. आता आईन्स्टाईन स्वतः खूप हुशार असल्यामुळे त्याने जनरल रिलेटिव्हिटी सुद्धा शोधून काढली, आणि ते हेही झालं की हिल्बर्टने जे फॉर्म्युलेशन केलं ते अधिक चांगलं पुढे समजलं गेलं आईन्स्टाईनपेक्षा. पण म्हणजे मला आईन्स्टाईन हा म्हणजे मूर्ख किंवा असा कमी लेखायचा नाही, पण मला असं दाखवायचं की आईन्स्टाईन सारखा माणूस हा तुम्हाला उत्पादित करायला लागतो. म्हणजे त्याचं उत्पादन झालं ह्याचं कारण नेमकं त्यावेळेला त्या प्रकारच्या सगळ्या गोष्टीची ती एक रिक्वायरमेंट होती. जसं नारायण मूर्ती यांचं एक उत्पादन झालेलं आहे, बिल गेट्स यांचं एक उत्पादन झालेलं आहे. हे जे सगळे धंदेवाले असतील किंवा शास्त्रज्ञ असतील, तर हे उत्पादित होण्यासाठी तुम्हाला तशा प्रकारची संधी त्यांना उपलब्ध करून द्यायला लागते, इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध करून द्यायला लागतं. आणि आपल्याकडे जसं जसं ते वाढत चाललंय तसं तसं आपणही प्रगती करणार, आपणही त्या मार्गावर आहोत. इट्स जस्ट अ मॅटर ऑफ टाइम. तर तुम्ही अजून 10-15 वर्षांनी जेव्हा तुमची करिअर मध्ये फुल व्हाल, त्यावेळेला तुम्हाला ह्या प्रकारच्या सगळ्या संधी उपलब्ध होतील. तेव्हा माझी अगदी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, जर तुम्हाला जे पॅशन असेल संशोधनाची तर जरूर तुम्ही त्याच्यात भाग घ्या. तुम्हाला TIFR वगैरे सारख्या विविध संस्थांमध्ये तुम्हाला संशोधनाची संधी मिळेल. देशातल्या इतरही ठिकाणी तुम्हाला संशोधनाची संधी मिळेल. म्हणजे अशा खूप गोष्टी तुम्ही करू शकाल. तर मला वाटतं की मी पुरेसं तुम्हाला भारतीय प्राचीन वैज्ञानिकांचं जे काय कॉन्ट्रीब्युशन होतं तेही तुम्हाला सांगितलं, ते त्यावेळेला का करू शकले हेही मला वाटतं मी तुम्हाला बरोबर सांगितलं. आणि आपल्या अजूनही अशा प्रकारचे भास्कराचार्य, आर्यभटासारख्या इंटेलिजन्सची माणसं आहेत, फक्त त्यांना ऑपॉर्च्युनिटी दिली तर ती बरोबर फ्लरिश होतील. हे आता मला वाटतं तुम्हाला बऱ्यापैकी क्लिअर झालं असेल. तर इथले जे काही उपस्थित मुलं आहेत की ज्यांना याच्यामध्ये पुढे संशोधन करायचा इंटरेस्ट असेल, त्या सर्वांचा मी शुभेच्छा देतो. तुम्ही एवढा तुमचा महत्त्वाचा रविवारचा संध्याकाळची वेळ देऊन इथे आलात माझ्या भाषणासाठी, त्याबद्दल मी तुमचे सगळ्यांचे आभार मानतो. आणि परत संजीवनी परिवाराचे सगळ्यांचे आभार, तुम्ही मला इथे बोलावलं आणि मला भाषण करायला सांगितलं. थँक्यू व्हेरी मच आणि गुड नाईट.